28 वर्षाचा हा कालावधी पार करत करत ही महाचिंतनी आज 29व्या वर्षी या ठिकाणी आलेली आहे। खरं तर आपल्या सर्वांना सकाळच्या या सत्रामध्ये माहिती पडलं की ही जी चिंतनी आहे ही चिंतनी अगोदर रुद्रपूरला होणार होती, परंतु या रुद्रपूरला परमपूज्य आदरणीय कैवल्यवासी श्री यक्षदेव बाबाजी आणि परमपूज्य आदरणीय कैवल्यवासी सेवतकर बाबाजी यांच्या देवदर्शनामुळं आकस्मित या ठिकाणी परमपूज्य आदरणीय कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर श्री अमरावती निवासी बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली ही चिंतनी या ठिकाणी आलेली आहे। मी सर्वांना एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी एकदा श्री गोविंद प्रभू महाराजांचा जयघोष करून आपण या सत्राला प्रारंभ करणार आहोत। माझ्या बरोबरच आपण श्री गोविंद प्रभू महाराजांचा जयघोष करूया। श्री गोविंद प्रभू महाराज की धन्यवाद। प्रथम या ठिकाणी या सत्राचे अध्यक्ष म्हणून परमपूज्य आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय वैराग्य मूर्ती आदरणीय आचार्य प्रवर श्री दिगंबर मुनी बाबाजी अंकुळनेकर बाबांना मी विनंती करतो या सभेचं तथा या सत्राचं अध्यक्षस्थान आपण घोषवावं। टाळ्याच्या गजरामध्ये आपण या अध्यक्षपदासाठी आपण अनुमोदन द्यायचं आहे। टाळ्याच्या गजरामध्ये आपण सर्वांनी अनुमोदन दिलेले आहे। बाबांचं स्वागत करण्यासाठी परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय या चिंतनेचे प्रमुख तथा परमपूज्य आदरणीय महंत श्री विश्वनाथ बाबाजी बाबांना मी विनंती करतो की आपण या सत्राचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं या ठिकाणी सत्कार करावं। आपण सुद्धा या सत्कारामध्ये सहभागी होऊया। टाळ्याच्या गजरामध्ये आपण या सत्राचे अध्यक्ष आदरणीय श्री वैराग्य या सत्राचे पहिले पुष्प या ठिकाणी गुंफण्यासाठी परमपूज्य परमादरणीय हरिभक्त परायण श्री ज्ञानेश्वर महाराज बंडगर दादांना मी विनंती करतो की या सत्राचं पहिलं पुष्प आपण या ठिकाणी गुंफवावं। आदरणीय श्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज बंडगर टाळ्याच्या गजरामध्ये महाराजांच्या विचाराला आपण प्रारंभ करूया। दंडवत प्रणाम। आज आपण चिंतनीच्या 29व्या पर्वानिमित्त एकत्र आलेलो आहोत आणि महानुभव पंथाविषयी एकूणच सामाजिक नीतिमूल्यांविषयी मानवी मूल्यांविषयी एक चिंतन करत आहोत। त्याचाच भाग म्हणून गेल्या 3 वर्षांपासून या चिंतनीसाठी मी येतोय। एक समृद्ध करणारा अनुभव या निमित्तानं मिळत असतो। आजच्या या संवादाचा विषय श्री प्रभूंचं सामाजिक कार्य असा आहे। आता प्रत्येक वक्त्यानं उठायचं आणि ही चिंतनी रिद्धपूरला होणार होती पण ती भानखेड्याला झाली असं म्हणायचं असं एक प्रघात आता पडलेला आहे। तर त्याला अनुसरून ही चिंतनी रिद्धपूरला होणार होती पण ती आता भानखेड्याला झालेली आहे। रिद्धपूरला होणार होती म्हणून आदरणीय सुदाम शास्त्रीजींना मी म्हटलं की रिद्धपूर चरित्र असा विषय द्या। पण त्यांनी सांगितलं की रिद्धपूर चरित्र हा विषय थोडा विभागून, कारण त्यावरच सगळेजण बोलणार आहेत, तर तुम्ही त्यातला आणखी कोणता विषय सांगाल। तर मग मी म्हटलं की रिद्धपूर चरित्र म्हणजे प्रामुख्यानं गोविंद प्रभूंचं चरित्र आहे आणि त्याच्यामुळे गोविंद प्रभूंच्या सामाजिक कार्याविषयी मी बोलतो। तर ते ठीक आहे असं म्हणाले। गोविंद प्रभूंचं सामाजिक कार्य सांगत असताना प्रामुख्यानं काही गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे की समाज तयार होतो तो कुटुंबातून तयार होतो आणि प्रभूंनी आधी कुटुंबाच्या सुधारणेपासून याची सुरुवात केलेली होती असं मला वाटतं। प्रभूंनी काय कुठला ग्रंथ लिहिला नाही, अर्थात चक्रधर स्वामींनी कुठला ग्रंथ लिहिलेला नव्हता, पण त्यांच्या आचरणातून प्रसंग विशेषी केलेल्या उपदेशातून आपल्याला धर्म कळतो। म्हणजे
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी वेळोवेळी काही उपदेश केलेला आहे. गोविंद प्रभूंनी तसाही उपदेश केलेला नाही, फक्त त्यांच्या आचरणातूनच आपल्याला त्यांचा विचार कळतो. आणि आचरणातून त्यांचा विचार कळत असल्यामुळे त्यांचं चरित्र समोर ठेवून आपल्याला काही एक बोलता येईल. कुटुंबातून सुधारणा करण्याचं व्रत गोविंद प्रभूंनी घेतलेलं होतं. एक प्रसिद्ध कथा आपल्याला माहिती आहे की सुनेला दूध वाढण्याची कथा. कारण सासू सुनेचं नातं हे फार प्रेमाचं असतं, बरोबर आहे की नाही? तुम्ही हसला यातच आलं सगळं. तर तुकाराम महाराजांना हे माहित होतं. तुकाराम महाराज म्हटले होते, सासू मेल्यावर सून खरोखर रडते का? खरोखर रडत नाही. महाराज म्हणतात, सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न. सासूसाठी सून रडते, पण अंतरीचा भाव भिन्न असतो. सासू मेल्यावर डोळ्यातलं पाणी काढावं लागतं, कारण लोक काय तर म्हणतील म्हणून. आणि आई वारल्यावर गंगा यमुना सगळ्या व्हायला लागल्या. आणि जुन्या काळात तर हे अधिक तीव्र होतं, कारण जुन्या काळामध्ये सासूच्या हातात घरातली सगळी सत्ता एकवटलेली होती आणि सुनेवर आनंदित अशा प्रकारचा अत्याचार होत होता. दुजा भावाची वागणूक मिळत होती. आणि त्याचा एक भाग म्हणून सासूनं आणि घरातल्या इतर लोकांनी काय खायचं, तर इतर लोकांनी दूध खायचं आणि सुनेला काय करायचं तर ताक वाढायचं. कारण ताक ही दुय्यम दर्जाची गोष्ट होती. दूध सासूनी आणि घरातल्या कर्त्या पुरुषांनी खायचं आणि ताक सुनांनी खायचं, अशा प्रकारची पद्धत होती. आणि ताकाला दुय्यम दर्जाचं किती मानलं जात होतं याचा एक दाखला तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये. तुकाराम महाराज म्हणतात, तरका शिष्या मान तक्रा शिष्या मान दुग्धी म्हणे नारायण. म्हणजे एखादा गुरु असतो आणि त्या गुरुच्या समोर काहीतरी गुरुला प्यायला द्यायचं म्हणून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये समोर ताक आणलं, तर याला काही ताक पिऊ वाटत नव्हतं. हा म्हटलं असं नाही, आधी शिष्याचा मान आहे आणि म्हणून शिष्याला ताक दिलं. पुढच्या घरी गेले. पुढच्या घरी गेल्यावर त्यांनी दूध दिलं. गुरुला दूध दिल्यावर आता काय म्हणायला पाहिजे? पहिला मान शिष्याचा म्हणायला पाहिजे. म्हणले आणा. तो शिष्य म्हटला, मागच्या घरी ताक दिलं तेव्हा महाराज तुम्ही म्हटले की पहिला मान कुणाचा आहे? शिष्याचा आहे. ते म्हणे बरोबर आहे, शिष्याचाच मान आहे, पण दुधामध्ये नारायण आहे त्याच्यामुळे याला नाही म्हणता येत. तक्रा शिष्या मान दुग्धी मध्ये नारायण. दुधामध्ये नारायण आहे म्हणून याला नाही म्हणता येत. म्हणजे तेव्हापासनं शिष्याला ताक द्यायचं, गुरुने दूध प्यायचं, सुनेने ताक प्यायचं, सासूने दूध प्यायचं. म्हणजे याच्यात एक विषमता भाव आहे. दुय्यम दर्जाच्या व्यक्तीला ती दुय्यम दर्जाची आहे म्हणून दुय्यम दर्जाचं ताक द्यायचं आणि जे श्रेष्ठ मानलेलं आहे त्याला दूध द्यायचं. अशी प्रथा घरोघरी होती. माझी आई अजूनही सांगते की जुन्या काळात हे सर्रासपणे पाळलं जात होतं की दूध त्यातली सगळं हे काढून लोणी वगैरे ते ताक फुलकटच असते एका अर्थाने, ते सुनेला दिलं जायचं. आता दूध म्हणून जे येतं त्यात सुद्धा ते खरं ताकच असते, कारण त्यातलं सगळी क्रीम काढलेलीच असते, विक्रीसाठी आलेली आताची दूध. गोविंद प्रभूंनी काय केलं? गोविंद प्रभू एका घरामध्ये गेले आणि त्या सुनांना रोज ताक दिलं जायचं. पण त्या दिवशी गोविंद प्रभूंनी ते दुधाचं भांड उचललं आणि सुनांना ताक वाढलं, सुनांना दूध वाढलं आणि ताकाचं भांड उचललं आणि सासूबाईला ताक वाढलं. सासूबाईला राग आला. सुना वरकरणी सासूकडे बघून नको नको म्हणत होत्या, पण मनातलं सुखावलेल्या होत्या. त्यांना भारी वाटत होतं. मला वाटतं की घरामध्ये जे कलह निर्माण होतात, जी भांडणं लागतात, त्याच्यावरचा उपाय इतक्या साध्या कृतीतनं जर कोणी अवलंबला असेल तर तो गोविंद प्रभूने अवलंबला. साधी गोष्ट आहे, पण त्या साध्या गोष्टीतनं त्यांनी जो बोध दिला
की एक दिवस ताक पिऊन बघितल्यानंतर काय होतंय हे सासूच्या लक्षात यायला पाहिजे, याच्यासाठी त्यांनी मुद्दाम म्हणून ताक सासूला दिलं आणि दूध सुनेला दिलं. घरापासून त्यांनी या प्रकारची सुरुवात केलेली होती. आणखी काही गोष्टी आहेत त्यांच्या संदर्भातल्या, सामाजिक सुधारणेच्या बाबतीतल्या, जातीभेदाच्या विरोधातल्या. त्या काळामध्ये जातीभेद हा फार कडवटपणे पाळला जात होता आणि त्यातला एक महत्वाचा नियम, जाती व्यवस्थेची 6 लक्षणं सांगितली जातात, त्यातलं एक महत्वाचं लक्षण म्हणजे काय, रोटी व्यवहार असा त्याला शब्द आहे. रोटी व्यवहार म्हणजे काय, तर ज्या वरच्या मांडल्या गेलेल्या जाती आहेत त्यांनी खालच्या मांडल्या गेलेल्या जातीतल्या व्यक्तीच्या हातचं अन्न पाणी खायचं प्यायचं नाही. आणि हा नियम एवढ्या कठोरपणे पाळला जात होता, अगदी अलीकडच्या काळात 20व्या शतकामध्ये एक पंडित शिवनाथ शास्त्री नावाचे शास्त्री होते, त्यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलंय. त्याने असं सांगितलंय की त्यांनी एका कामठी जातीच्या व्यक्तीनं तापवलेल्या पाण्याची आंघोळ केली म्हणून त्यांच्यावर बहिष्कार टाकला, म्हणजे त्यांना वाळीत टाकलं. पाणी पिले असं म्हणत नाही, काय केली, फक्त आंघोळ केली. कामठी जातीच्या व्यक्तीनं तापवलेल्या पाण्याची आंघोळ केली म्हणून त्यांच्यावर बहिष्कार टाकला. हे कितव्या शतकात घडलं होतं, 20व्या शतकात, आता 100 वर्षांपूर्वी वगैरे. पण 800 वर्षांपूर्वी त्या काळात जाती व्यवस्थेची बंधनं अत्यंत कडक असताना गोविंद प्रभूंनी काय केलं, कुणब्याच्या घरी जाऊन जेवण केलं, वाण्याच्या घरी जाऊन जेवण केलं, माळ्याच्या घरी जाऊन जेवण केलं. एवढंच काय, ज्यांना अस्पृश्य मानलं जात होतं त्या मातंगांच्या घरी जाऊन सुद्धा जेवण आणि पाणी पिलेलं आहे. एका घरामध्ये शिरले, अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीतलं ते घर होतं, आज ज्यांना आपण दलित म्हणतो अशा समुदायातलं. गोविंद प्रभू त्यांच्या घरामध्ये गेले. त्यांच्या घरामध्ये एक उतरंड लावलेली होती. जुन्या काळामध्ये लोक उतरंडी ठेवायचे, गाडगी असायची त्याच्यामुळे. आणि त्या उतरंडीत सगळ्यात जे कमी आकाराचं गाडगं आहे ते खाली ठेवायचं, त्याच्यावर जरा मोठ्या आकाराचं ठेवायचं, त्याच्यावर जरा मोठ्या आकाराचं ठेवायचं, त्याच्यावर जरा मोठ्या आकार, बरोबर ना, उलट झालं. सगळ्यात मोठ्या आकाराचं गाडगं खाली ठेवायचं, त्याच्यावर बारकं, त्याच्यावर बारकं, त्याच्यावर बारकं, असं करत 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 एक उतरंड असायची. गोविंद प्रभूंनी काय केलं, प्रभू त्या घरामध्ये गेले आणि त्यांची उतरंड विस्कटून टाकली आणि प्रत्येक गाडगं बघायचे, त्यात काय का बघायचे ठेवून द्यायचे, काय का बघायचे ठेवून द्यायचे, काय का बघायचे ठेवून द्यायचे. ते लोक म्हटले, प्रभू काय बघताय, आमच्या गरिबांच्या घरात काय असायचं, खायचा पदार्थ बघतोय. म्हटले काय खायला आहे का, आणि एका गाडग्यामध्ये खायचा पदार्थ होता, तो प्रभूंनी खाल्ला. एका दलिताच्या घरचा पदार्थ 800 वर्षापूर्वी खाण्याचं धाडस गोविंद प्रभूंनी दाखवलं. गाडग्यातला पदार्थ गोविंद प्रभूंनी खाल्ला आणि जाती व्यवस्थेची उतरंड गोविंद प्रभूंनी मोडली. नुसती मातीच्या गाडग्याची उतरंड मोडली असं नाही, जाती व्यवस्थेची उच्च निचतेची जी काय उतरंड होती, सगळ्यात श्रेष्ठ जाती वर आणि मग बाकीच्या सगळ्या जाती खाली 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 असं जे काय केलेलं होतं, ती उतरंड उद्ध्वस्त करण्याचं काम त्या उतरंडीतला खाऊचा पदार्थ खाऊन गोविंद प्रभूंनी केलेला आहे. अशा कितीतरी गोष्टी केल्या. मातंगांच्या घरच्या उदक पाण्याची एक लीळा रिद्धपूर चरित्रामध्ये आलेली आहे. एका मातंगाच्या घरी जाऊन ते पाणी पिलेले आहे. आणखी एक गमतीची गोष्ट, गोविंद प्रभू फार विनोदी होते आणि स्वभाव त्यांचा विनोदी असल्यामुळे तशा प्रकारच्या अनेक घटना त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला सापडतात. त्यातली एक घटना, एका तेलीन बाईच्या घरी गेले. ती बाई भाकर करत होती, लाकाची भाकर, म्हणजे आपण जशा ज्वारीच्या करतो, गव्हाच्या करतो गव्हाच्या नाही करत, गव्हाच्या चपात्या असतात, ज्वारीची भाकर करतो, बाजरीची भाकर करतो, नाचणीची भाकर करतो, तांदळाची भाकर करतो. तशी लाकाची भाकर, लाक नावाचं जे धान्य आहे, लाकाची भाकर ती बाई करत होती. आणि एक छोटं पोरग त्या तेलीन बाईचं ती भाकर घेऊन खात होतं. गोविंद प्रभू त्याच्याजवळ गेले, भाकर घेतली आणि ते खायला लागले. ती भाकर खायला लागल्यावर ही तेलीनबाई घाबरली, कारण दुसऱ्या जातीचा माणूस आणि तोही उच्च जातीतला माणूस घरी येऊन भाकरी खाणं हे अशक्यच गोष्ट होती. आणि गोविंद प्रभू तर ब्राह्मण कुळात
झाली आणि त्या बाई म्हणाल्या, मायबाप ती भाकर तेल्याची आहे. प्रभू काय म्हणाले, बाई ती भाकर तेल्याची नाही, लाकाची भाकर आहे. भाकरीला जात चिटकवू नका, भाकर भाकरच आहे. ही तेल्याची भाकर नाही, लाकाची भाकर आहे, म्हणून मी खातो. हे गोविंद प्रभूंनी त्यांच्या आचरणातनं दाखवून दिले. का कुणब्याच्या घरात ते गेलेले आणि त्यांची काय खाऊ असेल ते खायला लागले. आणि साधा नावाच्या त्यांच्या एक शिष्या होत्या, त्या येऊन तो प्रसाद म्हणून त्यांचा भाग त्यांनी खाल्ला. प्रसाद म्हणून ते जेवण जेव्हा त्या साधाईसा खायला लागल्या, तेव्हा ती कुणब्याची बायको म्हणते, ह्या ब्राह्मणाच्या बायका आता येऊन कुणब्याच्या घरात जेवायला लागलेल्या आहे. ही क्रांती गोविंद प्रभूने केलेली आहे. ही किती केवढी मोठी क्रांती आहे. शिष्यांमध्ये हे परिवर्तन करणं फार अवघड आहे. स्वतःला समजलेला विचार. पूर्वीच्या काळी काय होतं माहितीये का, म्हणजे महाडोबा पंथात असेल किंवा वारकरी संप्रदायात असेल, गुरुचा जो विचार आहे तो शिष्य आचरणात आणायचे. म्हणजे गुरु काय म्हणतील, मी जर असं वागलो तर गुरु मला काय म्हणतील, अशी भीती असायची. आता उलट झाले, आता गुरुला भीती आहे, मी जर चांगलं वागायला लागलो तर शिष्य मला काय म्हणतील. पण त्या साधा इसानी ते आचरणात आणलं. आणि म्हणून ती कुणब्याची बाई म्हणते की तुम्ही ह्या ब्राह्मणाच्या बायका आमच्या घरी येऊन कशा काय भाकरी खायला लागलेल्या आहेत. या संदर्भातला एक किस्सा सांगतो. जंगली महाराज नावाचे एक महाराज अलीकडच्या काळात आमच्या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले. त्यांचा सगळ्या धर्मांचा अभ्यास होता. आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या कुणमुर्गी नावाच्या ते गावचे होते आणि फिरत 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 ते गेले. जन्माने मुसलमान, पण तिकडं देहूला गेल्यानंतर तुकाराम महाराजांचा प्रभाव पडला आणि माळ घालून ते वारकरी झाले. त्यांना 7-8 भाषा येत होत्या जंगली महाराजांना. जर आपल्यापैकी काही जण पुण्याचे असतील किंवा पुण्याविषयी ऐकून असाल तर त्या पुण्यामध्ये जेएम रोड नावाचा एक रोड आहे, जंगली महाराज रोड. जेएम रोड म्हणजे जंगली महाराज रोड. तर ते जंगली महाराज हे जे जंगली महाराज आहेत 7-8 भाषा अवगत होत्या, अनेक धर्मांचा अभ्यास केलेला होता आणि तिथं ते बसलेले असायचे. त्यांच्याकडनं ज्ञान घ्यायला उच्च जातीतली अनेक मंडळी आलेली असायची. ते जे काही ज्ञान सांगायचे वेगवेगळ्या धर्माचं वगैरे ते सगळं ऐकायला आणि त्यांचे शिष्य झालेले होते. एक दिवशी काय झालं, भालेकर नावाचे, कृष्णराव भालेकर नावाचे तिथं विचारवंत होते. विचारवंत म्हणजे त्यावेळेला तरुण होते, काही विचार वगैरे त्यांना फारसं माहित नव्हतं, पण ते जंगली महाराजांकडे गेले आणि जंगली महाराजांकडनं सगळं शिकले. पण त्यांना असं वाटलं की सर्वानुभूती, समत्व वगैरे हे सगळं म्हटलं जातं, पण हे खरोखर पाहतात. माहीम भट्टाने वंदन केलं. ती व्यक्ती मातंग जातीची होती. दंडवत प्रणाम म्हणून माहीम भट्टासारख्या उच्च कुळात जन्माला आलेल्या, सगळ्या शास्त्राचा अभ्यास झालेल्या एका माणसानं दलित व्यक्तीला दंडवत प्रणाम घालणं ते अत्यंत क्रांतिकारक गोष्ट होती. लोक, म्हणजे काल मला नव्यानं कळलं की महानुभावांना लोक रस्ता सांगत नाही, बरोबर ना? हा, किंवा चुकीचा रस्ता सांगतात, बरोबर की नाही? मला वाटतं याचं मूळ सुद्धा याच्यातच असावं. कारण रस्ता सांगण्याचं मोल किती आहे, गोविंद प्रभूंकडे जाण्याचा रस्ता सांगण्याचं मोल किती आहे, हे फक्त माहीम भट्टाला कळालेलं होतं. म्हणून माहीम भट्टाने त्या दलित व्यक्तीच्या पाठमोऱ्या आकृतीला सुद्धा दंडवत प्रणाम घातला. एवढं महत्व त्यांना वाटलेलं होतं. उच्च कुळातला जन्म असून सुद्धा हे सगळं करण्याची प्रेरणा त्यांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या आणि गोविंद प्रभूंच्या विचारातून मिळालेली होती. हे गोविंद प्रभूंचं महत्वाचं योगदान आहे. आता हे सगळं सांगताना हे सगळं शक्य कसं काय झालं असेल असा प्रश्न आहे. हे 2 उदाहरणं मी परत सांगतो आणि मग मूळ विषयाकडे आपण येऊया. एक उदाहरण सकाळी आदरणीय बाबांनी सांगितलं ते न्याय भारतीचं. हे न्याय भारती वाराणसीवरून आले होते. त्यांचे सगळे संन्यासी वगैरे सोबत होते आणि आल्याच्या नंतर काय सांगितलं त्यांनी, काय अट घातली तर
या गावामध्ये रिद्धपुरामध्ये गोविंद प्रभूंनी भ्रष्टाभ्रष्ट चालवलेली आहे. कुणाच्याही घरी जातात, दलिताच्या घरी जातात, ब्राह्मणाच्या घरी जातात, कुठलाही नियम पाळत नाहीत आणि त्याच्यामुळं अशा भ्रष्टाभ्रष्ट होणाऱ्या गावामध्ये मी येणार नाही. ते जर भ्रष्टाभ्रष्ट थांबवणार असतील तरच मी येईल, अशी अट त्या न्याय भारतीने कुणाला घातलेली होती? केशव नायकांना घातलेली होती. बरोबर आहे नाही? आता मला सांगा, अशा प्रकारची अट घातल्यानंतर सुद्धा ते न्याय भारती त्यांनी ऐकून घेतलं, न्याय भारतीला गावामध्ये आणलं. किंवा दुसरा एक प्रसंग आहे की एकदा काय झालं, गावातल्या महाजनांनी असं ठरवलं, रिद्धपूर गावातल्या, की या रिद्धपूर गावामध्ये गोविंद प्रभूंनी सगळे भ्रष्टाभ्रष्ट चालवलेले. मातंगांच्या घरी जातात, पुन्हा ब्राह्मणांच्या घरात जातात, सगळीकडे त्यांचं विचरण विहरण असते, हे सगळं भ्रष्टाभ्रष्ट चालवलेली आहे. म्हणून त्यांनी काय केलं तर त्यांनी मातंगांनाच गावाबाहेर काढलं. आता एक लक्षात घ्या की त्याने मातंगांना गावाबाहेर का काढला असेल? गोविंद प्रभूंना त्यांना सांगता आलं असतं की नाही की तुम्ही अशा प्रकारची भ्रष्टाभ्रष्ट करू नका? त्यांना गोविंद प्रभूंना सांगता आलं असतं ना. गोविंद प्रभूंचं एवढं कसं काय लोक ऐकत होते? आणि जातीभेदाच्या विरोधामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक महामानवाच्या वाट्याला संघर्ष आलेला आहे, प्रचंड संघर्ष आलेला आहे. लोकांनी वाळीत टाकलेलं आहे, त्या मातंगांची घरं गावाबाहेर काढलेली आहे, पण गोविंद प्रभूंना घराबाहेर काढलेलं नाही. लक्षात घ्या. किंवा मगाशी सुद्धा, मगाच्या कथेमध्ये सुद्धा न्याय भारतीला ती अट मान्य केलेली नाही न्याय भारतीची. न्याय भारती नाही आला तरी चालेल, पण गोविंद प्रभू आमच्या गावात पाहिजेतच, ही गावकऱ्यांची भावना काय असावी? गावकऱ्यांना तरी पटत नव्हतं. बरोबर की नाही? गोविंद प्रभू जे करतायत ते गावकऱ्यांना पटत नव्हतं, भ्रष्टाभ्रष्ट पटत नव्हतं, पण गोविंद प्रभू पटत होते. कळलं का? हे कसं काय घडलं असेल? आणि प्रत्येक महामानवाच्या वाट्याला संघर्ष आलेला आहे, पण गोविंद प्रभूंच्या वाट्याला संघर्ष नाही आलेला. कुणी गोविंद प्रभूंना त्रास दिलाय का? कुणी गोविंद प्रभूंना वाळी टाकलेला आहे का? कुणीही टाकलेलं नाही. पुढच्या काळात सगळ्यांना त्रास झालेला आहे, पण गोविंद प्रभूंना कसा काय त्रास झाला नसेल? किंवा आणखी एक तो खेडीचा ब्राह्मण होता, रिद्धपुरापासून जवळच गाव होतं, आणि तो आला होता गावामध्ये, हाटाला आला असं वर्णन आहे. हाट म्हणजे बाजार, बाजाराकरता रिद्धपुरामध्ये आलेला होता. पण येताना त्याच्या मनात असा विचार आला, मी जर रिद्धपुरामध्ये जाऊन भाकर खाल्ली तर विटाळलेल्या गावात भाकर खाल्ल्यासारखं होईल, विटाळलेल्या गावात शिदोरी खाल्ल्यासारखं होईल. म्हणून त्यानं त्याच्यावर काय उपाय काढला तर अलीकडेच आपण शिदोरी खाऊन घेऊया आणि मग गावात जाऊया. म्हणून त्यानं काय केलं, त्या एका झाडाला ती शिदोरी अडकवली आणि शिदोरी अडकवली आणि हातपाय धुवायला गेला. तेवढ्यात काय झालं, गोविंद प्रभू आले, त्याची शिदोरी घेतली आणि खायला लागले. काय झालं असेल? पण असं वर्णन नाहीये त्याच्यात की तसं केल्यामुळे तो गोविंद प्रभूंना शरण गेला. पण असं वर्णन नाहीये त्याच्यात की तुम्ही माझी भाकर का खाल्ली म्हणून त्याच्याशी भांडतायत, असं वर्णन आहे का? ते भांडलेले नाहीत. लक्षात घ्या. त्याला भ्रष्टाभ्रष्ट पटत नव्हती, पण गोविंद प्रभूंवर प्रेम होतं, म्हणून गोविंद प्रभूंना त्यांनी उलट काय उत्तर दिलेलं नाही. मला सांगा की अलीकडच्या काळातल्या एखाद्या समाज सुधारकांनी असे प्रयत्न केलेले आहेत, म्हणजे आंतरजातीय सहभोजन वगैरे झालेली आहे, पण त्यांना किती त्रास सोसावा लागला, वाळीत टाकलं लोकांनी. अलीकडच्या काळात विचार करा की एखाद्याचं अन्न खायचं नाहीये म्हणून तो स्वतःचा असं घेऊन आला, असं विचार करा तुम्ही, आणि ते जर अन्न कुणी पाठवलं तर त्याला किती राग येईल. एखाद्याचं सोवळं एखाद्यानं पाठवलं तर किती राग येईल. तू मला शिवू नको असं म्हणलं ना, आपण मुद्दाम जाऊन त्याला शिवलं तर आपली पूजा करेल का ती? पण गोविंद प्रभूंची त्यांना पूजा केली, कसं काय? अशा अनेक प्रसंग आहेत. किंवा मगाशी मी सुरुवातीला जे उदाहरण सांगितलं की सुनेला त्यांनी काय वाढलं, दूध वाढलं, अजून मी ताकच वाढलं. सुनेला दूध वाढलं, सासूला ताक वाढलं. मग त्या सासूला भांडायला पाहिजे होतं ना. सासू भांडली कशी काय नाही? सासू भांडली नाही. गावातले महाजन गोविंद प्रभूंना भांडले नाहीत, गोविंद प्रभूंना वाळीत टाकलं नाही. त्या सासूनी काय केलं नाही,
अहो त्याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट परत या रिद्धपूर चरित्रेमध्ये आलेली आहे की रिद्धपूर गाव आणि दुसरे एक गाव, दोन गावाची भांडणं लागली. दोन गावाची भांडणं लागली, एक हत्यारं घेतली, एकमेक फाटी ओढून उभे राहिलेले आहेत. आता एकमेकांच्या अंगावर जाऊन तावात भांडणार आहेत. सगळं झालेलं आहे. एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा गोविंद प्रभू नुसते मध्ये जाऊन उभे राहिलेले आहेत आणि त्या गावाचं युद्ध थांबलेलं आहे. काय उद्देश केला होता का त्यांना? अहो तर एवढे पैसे देऊन निवडणुका बिनविरोध होईना, बरोबर की नाही? मग मला सांगा, गोविंद प्रभू नुसते मध्ये जाऊन उभे राहिले, नुसते मध्ये जाऊन उभं राहिल्यानंतर दोन गावं शांत कशी काय झाली असती? सगळ्या देशांकडे युद्धाचा शस्त्रसाठा आहे, सगळ्याला माहिती आहे, तरी सुद्धा रशिया युक्रेनचं युद्ध थांबत नाही. पण भांडायला तयार झालेले लोक त्यांना कोणताही उपदेश न करता फक्त गोविंद प्रभू मध्ये जाऊन उभे राहिल्या ते सगळे शस्त्रास्त्र गळून पडतायत आणि त्या गावामध्ये सख्य निर्माण होते. हे कसं काय घडलं असेल? आणि ह्या सगळ्याचं कारण मला एकच वाटतं, ते म्हणजे गोविंद प्रभूंनी लोकांवर केलेलं प्रचंड प्रेम. लोकांवर एवढं प्रेम केलं होतं, त्यामुळं लोकांना त्यांचा विचार कदाचित मान्य नसेल, त्यांचा आचार मान्य नसेल त्यावेळेच्या रूढीवादी लोकांना. आता काही लोक म्हणतील की ते परमेश्वर अवतार होते म्हणून लोकांनी ऐकलं असेल. परमेश्वर अवतार होते, पण त्याऐवजी सगळे लोक त्यांना परमेश्वर अवतार मानत असतील का? फक्त महानुभाव लोकच मानत असणार ना. म्हणजे ज्यांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं की हे परमेश्वर अवतार आहे, तर काय लोक म्हणतील नाही त्यांनी खूप चमत्कार केले मग त्यांना परमेश्वर मानला, कारण ते गवताचा भारा त्यांच्या डोक्याच्या वरनं चालत होता, किंवा महिनाभरात जो अभ्यास होत नाही ते एका दिवसात करायचे, ते झोपल्यानंतर त्यांच्या अंगातनं प्रकाश पडलेला बघितलेला होता. मग एवढे सगळे चमत्कार केल्यावर ते परमेश्वर अवतार असणारच असं लोकांना वाटलं असेल. पण असे चमत्कार करणारे कितीतरी साधू आहेत, कितीतरी सिद्ध आपल्याला असे चमत्कार करणारे दिसतात. आणि असे चमत्कार करणाऱ्या सुद्धा साधूंना किंवा संतांना त्यांच्या सामाजिक समतेच्या विचारामुळे त्रास झालेला आहे की नाही? गोविंद प्रभूंनाच का नाही झाला? परमेश्वर अवतार होते हे महानुभावांना मान्य, म्हणजे माहीम भट्टांना ते मान्य असणारच, ते नागदेवाचार्यांना मान्य असणारच, ते चक्रधर स्वामींना मान्य असणारच. पण गावातल्या सगळ्याच लोकांना मान्य असेल का? आणि समजा असतं तर मग त्याने आक्षेपच घेत, म्हणजे त्या मातंगाने त्यांनी बाहेर काढलं नसतं ना. स्वामी गोविंद प्रभू जे करतायत ते बरोबरच करतायत असं वाटलं असतं. पण त्यांना ते चुकीचं वाटतंय, पण गोविंद प्रभू बरोबर वाटतंय. गोविंद प्रभूंच्या बद्दल त्यांच्या मनात प्रेम आहे. याचं कारण गोविंद प्रभूंनी त्यांच्यावर अपरंपार प्रेम केलेलं आहे. या प्रेमाच्या बळावर ते जिंकलेले आहे. विनोबाने एकदा असं म्हटलेलं होतं की जगत जेता सिकंदर अख्खं जग जिंकत आला, अख्खं जग जिंकत आला, पण जेव्हा तो पंजाबात आला तेव्हा पंजाबातल्या लोकांनी त्याला हरवलं. जो पंजाब जगत जेत्या सिकंदरला जिंकता आला नाही, तो पंजाब नामदेवांनी प्रेमाच्या बळावर जिंकून दाखवला. वारकरी संप्रदायातल्या नामदेवरायांची 61 पद शिखांच्या धर्मग्रंथामध्ये समाविष्ट केली गेलेली आहे. माणसं शस्त्राने जिंकता येत नाहीत, संघर्षाने जिंकता येत नाहीत. वैराने वैर वाढतं, वैर हे प्रेमाने जिंकता येतं. वैर प्रेमाने जिंकणारे गोविंद प्रभू होते. म्हणून गोविंद प्रभूंनी लोकांना एवढं प्रेम लावलं, एवढं प्रेम लावलं. किती प्रेम करावं? राऊळ माय राऊळ बाप लोक म्हणत होते. महानुभव नसलेले लोक कदाचित त्या काळातले त्याला परमेश्वर अवतार मानत नसतील, पण प्रत्येक माणूस त्यांच्या संपर्कात आलेला त्यांना माय आणि बाप मानत होता, एवढं मात्र नाही. म्हणून राऊळ माय राऊळ बाप सगळेजण म्हणत होते. एखादी एकल बाई असेल, तिच्या मदतीला कोणी नसेल तर गोविंद प्रभू मदतीला जायचे ना. एखादी बाई अशी वर्णन आहे की त्या बाळाला आंघोळ घालत होती आणि पाणी खूप तापलेलं होतं ना, विसर्गाला पाणी कसं घ्यायचं असा तिच्या मनात प्रश्न निर्माण झाला. आणि आता जर माझे गोविंद प्रभू असले असते तर त्यांनी येऊन विसर्गाला पाणी घातलं असतं असं तिला वाटतं. याचा अर्थ तिच्या किती विश्वास आहे. आणि तेवढ्याच गोविंद प्रभू येऊन ते
विसाणाला पाणी घालतात. म्हणजे त्या गावातल्या प्रत्येक बाईला वाटत होतं की या माझ्या कठीण प्रसंगाच्या वेळेला माझ्यासोबत जर कुणी उभे राहत असतील तर ते गोविंद प्रभू उभे राहतात. म्हणून प्रत्येकाचं बाई बाळंत व्हायची होती, त्या बाईचं बाळंतपण करण्याच्या वेळेस तिला काय आठवलं, जर गोविंद प्रभू असले असते तर माझ्या मदतीला आले असते. असं मनोरथ केल्या केल्या त्या क्षणाला गोविंद प्रभू हजर राहत आहेत आणि 12 दिवस त्या बाईची सेवा करते. ज्या लेकी बाळींना माहेर नव्हतं, तो नवरा सतत त्रास देत होता, ती बाई सुद्धा माहेर कुणाला मानत होती? गोविंद प्रभूंना माहेर मानत होती. हे जे अशी अनेक वर्णन आहेत की ज्याच्यात आंघोळीला कोणाला मदत केली आहे, कोणाची पाठ घासलेली आहे, कोणाचं बाळंतपण करून दिलेलं आहे, कोणाला माहेरचं प्रेम दिलेलं आहे. हे जे त्या गावातल्या बाया बापड्या आणि सर्वसामान्य माणसांना गोविंद प्रभूंनी प्रेम दिलं होतं, त्या प्रेमामुळं गोविंद प्रभूंची सगळी विचारसरणी आणि गोविंद प्रभूंच्या वरती तिथले सगळे लोक प्रेम करत होते. हा प्रेमाचा व्यवहार होता, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून गोविंद प्रभूंचं कार्य हे टिकलेलं आहे. गोविंद प्रभूंनी त्यांच्या आचरणातून हा विचार समाजाला दिलेला आहे आणि म्हणून त्या 2 गावातलं युद्ध थांबलं. मला वाटतं आज सुद्धा गोविंद प्रभूंची गरज आहे. गोविंद प्रभूंनी जो विचार सांगितला तो विचार घेऊन जर 2 धर्मांच्या मध्ये आपण उभे राहिलो तर आज सुद्धा 2 धर्मातली भांडणं मिळतील. रशिया आणि युक्रेन मध्ये अजून सुद्धा जाऊन गोविंद प्रभूंना उभं राहण्याची गरज आहे. गोविंद प्रभू जर रशिया आणि युक्रेन मध्ये जाऊन उभे राहिले तर ते सुद्धा युद्ध संपेल. 2 गावातली भांडणं असू द्या, 2 भावातली भांडणं असू द्या, 2 राष्ट्रातली भांडणं असू द्या, 2 धर्मातली भांडणं असू द्या, 2 जातीतली भांडणं असू द्या, 2 जात समूहातली भांडणं असू द्या, ह्या सगळ्यांच्या मध्ये गोविंद प्रभू उभे राहण्याची गरज आहे. गोविंद प्रभू जर उभे राहिले तर या सगळ्या प्रकारची भांडणं आपोआप मिटतील. तेवढा प्रेम करणारा माणूस आपल्याला हवा आणि ते प्रेम केल्यामुळेच तो पंथ टिकलेला आहे. म्हणून विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आजही आपल्याला महानुभव पंथ दिसतो. एवढी वर्ष त्या प्रेमाच्या बळावर हा सगळा प्रवाह वाहत आलेला आहे. गोविंद प्रभूंनी जे सामाजिक कार्य केलेलं आहे ते या स्वरूपाचं आहे. लोकांना मदत करणं, लोकांवर प्रेम करणं आणि त्याच्या बळावर हा विचार पुढे नेणं. संघर्षाच्या मार्गाने समतेचा विचार रुजवणारे खूप समाज सुधारक आपल्या महाराष्ट्रात झालेले आहे, पण ममतेच्या मार्गाने समतेचा विचार रुजवणारे गोविंद प्रभू. ममतेच्या मार्गाने समतेचा विचार त्यांनी रुजवला, संघर्ष नाही केला. प्रेमाच्या बळावर, प्रेमाच्या मार्गाने, प्रेमाच्या साधनेने त्यांनी लोकांना जिंकलं आणि त्याच्या बळावरती हा विचार रुजवलेला आहे. आता हा जो विचार त्यांनी रुजवला तो कृतीच्या माध्यमातून रुजवलेला आहे. त्यांनी त्याच्यासाठी कुठलं पुस्तक लिहिलं नाही किंवा कुठला उपदेश केला नाही. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी जे म्हटलेलं आहे, एक वडील जय जय करती तया नाम धर्म ठेविती येर ते अनुष्ठिती सामान्य सकळ. जे सामान्य सकळ लोक आहेत त्यांना कसा धर्म कळला? कारण त्या काळातल्या धर्माचा जो प्रमुख ग्रंथ होता वेद, त्या वेदाचा अधिकार काय सगळ्यांना नव्हता. ज्ञानोबा सांगतात, वेदू संपन्न होय ठाई परी कृपणू ऐसा आणू नाही जो लागला काळी तीही वर्णांच्याची. वेद ज्ञानाने संपन्न आहे पण वृत्तीने कसं आहे? कंजूष आहे. काय माणसं पैशाने श्रीमंत असतात पण वृत्तीने कंजूष असतात. इथं तसं कोणी नाहीये, बरोबर की नाही? पैशाने श्रीमंत पण वृत्तीने कंजूष. तसं वेद ज्ञानाने संपन्न आहे, त्या देवतांचं ज्ञान आलेलं आहे पण ज्ञानाने संपन्न असला तरी तो वृत्तीने कसा आहे? कंजूष आहे. तो स्त्री शूद्रांच्या काणी लागलेला नाही. वेद बहुकृपण झाला तिन्ही वर्णाचे काणी लागला स्त्री शूद्राशी बोला धरुणी ठेला अद्यापी. अद्यापपर्यंत तो वेद स्त्री शूद्रांशी बोलत नाहीये. वेदाचा अधिकार स्त्री शूद्रांना नाहीये. बरं मग काही लोक असं म्हणतील ठीक आहे स्त्री शूद्रांना नाहीये, पण ज्यांना होता ते तर यांना समजून सांगत असणारच की. त्यातही परत अडचण होती. ज्यांना अधिकार होता त्यांना त्याचा अर्थ कळत नव्हता. म्हणजे दात आहे तर चण नाही, चण आहे तर दात नाही. तुकाराम महाराज म्हणतात वेदा
वेदाचे गौवर न कळे पाठका आणि अधिकार येरा नाही लोका. वेदाच्या पाठकांना अर्थ कळत नाही, ज्यांच्यात अर्थ कळण्याची क्षमता आहे त्यांना अधिकार नाही. अशी विचित्र परिस्थिती झालेली होती. बरं, अर्थ म्हणजे काही जणांना शब्दार्थ कळत असेल. निरुक्त नावाचा एक वेदांचा शब्दकोश आहे, त्यातनं वेदाचा अर्थ कळत असेल, शब्दार्थ कळत असेल, पण भावार्थ कसा कळणार? शब्दार्थामध्ये आणि भावार्थामध्ये फरक आहे. एक उदाहरण देऊन सांगतो. 2 सुना होत्या आणि दिवाळीचा काळ होता. दिवाळीमध्ये सगळे पदार्थ बनवायचे होते आणि बसले. एक जण म्हटली मी तळते आणि तू तळायला बस. म्हणजे जे पदार्थ होते ते असं दोघींनी कामं वाटून घेतली आणि लवकर आपण पदार्थ बनवूया आणि दोघी बी बाहेरला जाऊया म्हणले. एकदा याच्यावर सोपवून सासऱ्याला सासूला देऊन आपण निष्ठूया लवकर. ते बसले. उशीर काम केल्यानंतर पहिली दुसरीला काय म्हणाली माहितीये का? जी तळत होती ती, तू चुलीवर बस, मी जात्यावर बसते. काय म्हणली? तू आता चुलीवर बस, मी जात्यावर बसते. म्हणजे याचा अर्थ काय? चुलीवर बसणार आहे का ती येऊन डायरेक्टर? चुलीवर बसल्यावर काय होईल? बरं, ही काय जाऊन जात्यावर बसणार आहे का? नाही बसणार ना. चुलीवर बस याचा अर्थ तू तळायला बस आणि जात्यावर बस याचा अर्थ तू दळायला बस. हे दळायला बस सांगणं म्हणजे जात्यावर बस आहे. म्हणजे शब्दाचा थेट अर्थ असतो, त्याच्यापेक्षा वेगळा अर्थ असणं म्हणजे भावार्थ. शब्दार्थ वेगळा, भावार्थ वेगळा. तसं काही लोकांना वेदाचा शब्दार्थ कळत असेल पण भावार्थ कळत नव्हता. पण काही लोकांना भावार्थही कळत होता, पण जो कळत होता तो आचरणात आणायचं धाडस नव्हतं. म्हणून अशी सगळी परिस्थिती झाली होती. एक तर धर्माचा अधिकार सगळ्यांना नाही. ज्यांना आहे त्यांना शब्दार्थ कळत नाही, ज्यांना शब्दार्थ कळतो त्याला भावार्थ कळत नाही, भावार्थ कळतो त्याला आचरण नाहीये. म्हणून आचरणातून धर्म शिकवण्याचा तो काळ होता. म्हणून आचरे तयाचा धर्म असं जे काय म्हटलेलं, आचरणातून धर्म शिकवला. एक शेवटचं उदाहरण देतो आणि थांबतो. काय झालेलं होतं, आपल्यापैकी काही जणांना ते माहीत असेल, कदाचित मी चिंतनेत सांगितलंय की नाही याचं मला आठवत नाही, पण तरी सांगतो. काही नवीन माणसे आलेले त्याच्यामुळे. काय, एक जोडपं होतं आणि दोघंही हुशार होते. दोघांनाही सरकारी नोकरी होती, चांगला पगार होता आणि दोघांनाही चांगला पगार असल्यामुळं त्यांच्या घरी स्वयंपाक दोघाला येत नव्हता. म्हणजे सहसा कसं असतं, नवऱ्याला येत नसला तर बायकोला येत असतो, बायकोला येत नसला तर नवऱ्याला येत असतो. काय असेल, पण इथं दोघांनाही स्वयंपाक येत नव्हता. आणि मग एक दिवशी दोघ जण ते काय करायचे, त्यांच्या घरी एक स्वयंपाक करायला बाई होती मुलकरी, ती रोज येऊन स्वयंपाक करायची. आणि ज्या दिवशी ती करायची नाही त्या दिवशी हे शेजारच्या आजीकडनं डबा घ्यायचे. मग एक दिवशी ती बाईने सांगितलं की मी येणार नाहीये. त्या दिवशी बायको म्हटली नवऱ्याला, आज आपण स्वयंपाक करूया. म्हणजे नवरा म्हणला, अगं तुला केलेला खाता येत नाही, तू करणार कशी काय? नाही म्हटले, आपण बाजारात जाऊया आणि पुस्तक आणूया. म्हणजे आणि पुस्तकात जसं सांगितलंय तसा करूया रेसिपी. तर ठीक आहे म्हटले. गेले बाजारात, पुस्तक घेऊन आले, पुस्तकाची पानं उलटली आणि जशा जशा पदार्थांच्या रेसिपीज बघायला चालू झाल्या तसा तसा बाईला घामच फुटायला लागला, कारण ह्यातलं काहीच बनवा येत नव्हतं. काय करायचं? ती बाई म्हटली, ह्यातला सगळ्यात सोपा पदार्थ आहे भात, त्याला काहीच लागत, भात करूया म्हटलं. आदरणीय बाबुळगावकर बाबांनी स्वयंपाकघर नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे, ते मी वाचलेलं होतं. फार सुंदर पुस्तक, ते या निमित्ताने आठवलं. त्याच्यात पण बऱ्याच अशा रेसिपीज आहेत, ट्राय करू शकता. तर पण त्या आध्यात्मिक रेसिपीज आहेत, त्यात चिंतन पण आहे. तर त्या बाईने ते पुस्तक घेतलं, भात करायला सुरुवात केली. त्या ठरलेल्या सगळ्या कृती, भात घेतला, म्हणजे तांदूळ घेतले, ते पाखडले, त्यातले ते खडं पोलपट बाजूला केले, धुतले, ते पातेल्यात टाकले, सगळं जे काय प्रोसेस टाकलं, सगळ्या प्रोसेस फॉलो केल्या. त्यात जसं सांगितलेल्या होत्या तशा भात शिजायला ठेवला आणि थोड्या वेळात आता भात शिजणार म्हणून दोघे जण येऊन सोफ्यात गप्पा मारत बसले. ती शेजारच्या ज्या बाईकडनं ते डबा घेत होते ती बाई आली,
म्हणजे आवाज तुमच्याकडे मोलकरी येणार नाही तरी तुम्ही माझ्याकडे डबा नाही घेतला. नाही आम्ही स्वयंपाक केला की म्हणले. काय केलाय? भात केलाय म्हणले. भात तुम्हाला बनत येतो म्हणजे आम्ही बाजारातनं पुस्तक आणलं, आता शिजायला ठेवलं, थोड्या वेळात भात शिजेल म्हणले. बघूया तर किती वेळ झाला? पाऊण तास झालाय म्हणले, शिजला पण असेल. दोघ जण आत जाऊन बघितलं तर जागच लावला नव्हता, गॅसच पेटवलेला नाही, नुसतंच वर पातेल. ते म्हणे गॅस का पेटवला नाही? पुस्तकात कुठे लिहिलंय? आता पुस्तकात लिहिलं नाही म्हणून किती वेळ ते पातेल त्या गॅसवर ठेवल्यावर भात शिजेल? तासानं, 2 तासानं? कधी शिजू शकणार नाही. म्हणजे नुसतं पुस्तकातलं ज्ञान व्यवहारामध्ये उपयोगाला येत नाही, त्याच्यासाठी आचरण असावं लागतं. नुसता विचार असून चालत नाही, आचरण असावं. म्हणून नुसत्या विचारांच्या माध्यमातून उपदेश केला नाही. गोविंद प्रभूंनी काय केलं? त्यांच्या आचरणातून उपदेश केला. आणि त्यांचा आचार हाच धर्म. धर्माचं दुसरं काही नाहीये. गोविंद प्रभूंचा आचार हाच त्यांचा धर्म. रिद्धपूर चरित्र हा धर्मच आहे, लीळा चरित्र हा धर्मच आहे, किंवा स्मृतीस्थळ धर्मच आहे, वृद्धाचार धर्मच आहे. म्हणजे वृद्धाचार हा शब्द सुद्धा येथे वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविते, त्या ज्ञानदेवांच्या उक्तीशी जुळणारच आहे. धर्म कशाला म्हणावं? आचरण तेच धर्म. म्हणून गोविंद प्रभूंनी जे जे आचरण केलं त्या आचरणामागचा विचार आपण समजून घ्यायला पाहिजे. आपण नेहमीप्रमाणे रिद्धपूरला चिंतनी होणार होती, पण ती या भानखेड्यामध्ये झाली. आणि म्हणून रिद्धपूर चरित्र हा एक महत्वाचा ग्रंथ. त्याच्या कर्त्याबद्दल म्हणजे मतभेद आहे, पण तो महिम भट्टांनी लिहिला असावा असे साधारणपणे लोक मांडतात. ते बरोबर असण्याची शक्यता असं वाटतंय. तर महिम भट्टांनी हा जो काय रिद्धपूर चरित्र ग्रंथ लिहिलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये गोविंद प्रभूंचं सगळं चरित्र आलेलं आहे. जसा लीळा चरित्र महत्वाचं आहे तसंच गोविंद प्रभूंचा हा चरित्र ग्रंथ पण महत्वाचा आहे. गोविंद प्रभूंनी जसं आचरणातनं शिकवलं तसंच त्यांच्या आधी चक्रपाणी महाराजांनी सुद्धा आचरणातनं शिकवलेलं होतं. ते खराटा घेऊन विधी आणि गोधऱ्या साफ करत असत असा उल्लेख आहे. खराटा घेऊन त्या स्वच्छता करण्याचं काम करणं म्हणजे उच्च वर्णात जन्माला येऊन सुद्धा हलक्या मानल्या गेलेल्या जातीतली कामं करण्याचा तो विचार आहे. म्हणजे समतेचाच विचार त्यांनी मांडलेला आहे. किंवा भगवान श्रीकृष्णाने तेच केलेलं आहे. ते यज्ञाला गेले नाही. राजसूय यज्ञामध्ये कृष्णाने काय केलं? उष्ट्या पत्रावळ्या उचलल्या. कृष्णाच्या चरित्रातनं, चक्रपाणी महाराजांच्या चरित्रातनं, गोविंद प्रभूंच्या चरित्रातनं, चक्रधर स्वामींच्या चरित्रातनं हाच विचार पुढे आलेला आहे. त्यामुळं या रिद्धपूर चरित्रातनं त्यांचा जो काही सामाजिक दृष्टिकोन वाटलेला आहे तो मांडण्याचा प्रयत्न केला. आदरणीय बाभुळगावकर बाबा गेल्या 28 वर्षांपासून हा चिंतनेचा कार्यक्रम आयोजित करतायत. यावर्षी 29वं वर्ष आहे. या काळामध्ये चिंतनेच्या माध्यमातून एक चांगले प्रयोग झालेले आहेत. महाराष्ट्रातला हा एक अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा उत्सव आहे. ज्ञानाचा उत्सव आहे. ज्ञान हे नाचून साजरं केलं जातं. नामदेवरायांचा जो अभंग आहे, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप लावायचं आहे, पण ज्ञान म्हणजे वृक्षतेनेच देण्याची गोष्ट आहे असं नाही, ते उत्सवातही दिलं जाऊ शकतं. म्हणून ज्ञानाचा उत्सव साजरा व्हावा या दृष्टीने या चिंतनी कार्यक्रमाचं आयोजन केलं. वारकरी संप्रदाय असेल, महानुभाव संप्रदाय असेल, आपापल्या जागी राहून आपापलं तत्वज्ञान जोपासून आपापला आचार धर्म जोपासून सहभावाने आपण एका महाराष्ट्रातले आहोत, एका कृष्णाला मानणारे आहोत, एका गीता भागवताला मानणारे आहोत. महानुभाव गीता भागवत मांडतात, वारकरी गीता भागवत मांडतात. वारकरी भगवान श्रीकृष्ण मांडतात, महानुभाव भगवान श्रीकृष्णाला मांडतात. लोकभाषेतनं म्हणजे मराठी भाषेतनं महानुभावांनी सांगितलेलं आहे धर्मज्ञान, वारकरी संतांनी मराठी भाषेतनं धर्मज्ञान सांगितलेलं आहे. वारकरी संप्रदाय शाकाहारी आहे, महानुभाव संप्रदाय शाकाहारी आहे. अशा अनेक जाती विषमतेला वारकऱ्यांचा विरोध आहे, महानुभावांचा विरोध आहे. स्त्री पुरुष समतेची बाजू वारकरी संप्रदायाने घेतलेली आहे, महानुभाव संप्रदायाने घेतलेली आहे. आणि त्याचप्रमाणे सगळ्या जाती धर्माचा सहभाग दोन्ही संप्रदायामध्ये आपल्याला दिसतो. जालन्यामध्ये शहागडचे शहामुनी मुस्लिम असून महानुभाव होते. एवढी वेगळी सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेला माणूस सुद्धा जर महानुभाव तत्वज्ञानाच्या प्रेमात पडत असेल तर ते तत्वज्ञान किती श्रेष्ठ दर्जाचं हे आपल्या लक्षात.
शहामुनींना सुद्धा वाटलं आपण महानुभाव व्हावं. शहामुनींनी सिद्धांतबोध नावाचा ग्रंथ लिहिला आणि महानुभावांचं तत्वज्ञान विषद केलं. अशा प्रकारचा जो महानुभाव हा मुळातच सर्वसमावेशकतेचा विचार असल्यामुळं त्या विचाराला अनुसरून ती सर्वसमावेशकता अलीकडच्या काळात सुद्धा यावी या दृष्टीनं प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्रातल्या महत्वाच्या व्यक्तींमध्ये आदरणीय बाबू गावकर बाबांचं नाव. आणि ज्या शिस्तीनं, ज्या प्रेमानं आणि ज्या निष्ठेनं हा कार्यक्रम ते एवढी वर्ष करतायत, कारण एवढी शिस्त मी तरी कोणत्या कार्यक्रमात पाहिलेली नाही. मी जेवढ्या कार्यक्रमाला जातो, जे सांगितलेली वेळ असते तिच्यापेक्षा 1 तास वाढवून धरायचा हा नियमच आहे. पण इथं प्रत्येक कार्यक्रम वेळेत सुरू होतात, वेळेत संपतात आणि ती संपण्याची वेळ माझी आता आलेली आहे याचं भान ठेवून मी थांबणार आहे. त्यांचाच ह्या चिंतनीचा वारसा आत्ताचे चिंतनीचे अध्यक्ष आदरणीय सुदामजी शास्त्री सांभाळत आहेत. तेही याच विचाराने पुढे जात आहेत. ही सगळी माणसं प्रेमाने एकमेकांना जोडलेली आहेत. जसं गोविंद प्रभूंच्या तत्वज्ञानाशी लोकांचे मतभेद होते, विचारसरणीशी मतभेद होते, पण सगळे प्रभूंवर प्रेम करत होते. तसं संप्रदायाचं तत्वज्ञान, कुणाचं द्वैत अद्वैताचं काय असेल ते असो, पण आपण सगळेजण प्रेमाने एक राहूया एवढं सांगतो आणि थांबतो.